कॉम्प्युटर ब्रांच मिळाली नाही तर कॉम्प्युटर रिलेटेड कुठली ब्रांच घ्यावी? इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तुम्हाला कॉम्प्युटर ब्रांच पाहिजे पण ब्रांच मिळत नाहीये, अशा वेळी काय करावं? तर कॉम्प्युटर जर मिळत नसेल तर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस ट्राय करू शकता। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयटी फील्डमध्ये जाण्यासाठी फक्त कॉम्प्युटर ही एकमेव ब्रांच नाहीये। कॉम्प्युटर रिलेटेड खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, त्याला आपण AIDS पण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, याला शॉर्ट फॉर्म मध्ये AIML म्हणतात। कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाइन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। आता पुढचा प्रश्न येतो की या ब्रांचेसच्या सिलेबस मध्ये नक्की किती फरक पडतो? खरं सांगायचं तर पहिल्या 2 वर्षात जवळपास सगळे सब्जेक्ट हे सेम असतात। जसं तुम्हाला प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस, वेब डेव्हलपमेंट आणि ऑपरेटिंग सिस्टम या सगळ्यांचा स्टडी हा करावाच लागतो। फरक फक्त स्पेशलायझेशनच्या सब्जेक्ट्स मध्ये येतो। एक्झाम्पल, आयटी ब्रांच मध्ये सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग वर जास्त फोकस असतो। AIDS मध्ये AI, डेटा अनालिटिक्स, पायथन, मशीन लर्निंग याचा जास्त अभ्यास असतो। इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग हे दोन्ही शिकावे लागतात। डेटा सायन्स मध्ये स्टॅटिस्टिक्स आणि डेटा हँडलिंग याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो। प्लेसमेंटच्या वेळी सर्वच आयटी कंपन्या या सगळ्या ब्रांचेसला प्लेसमेंटला बसण्यासाठी अलाव हे करतात। त्यामुळे फक्त ब्रांचचं नाव पाहून पॅनिक होऊ नका। इंजिनिअरिंग मधला सक्सेस हा फक्त तुमच्या ब्रांचवर डिपेंड नसतो, तुमचे स्किल्स, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि कन्सिस्टन्सी हे सगळं महत्त्वाचं असतं। म्हणून ऍडमिशन घेताना ब्रांचचा सिलेबस आणि फ्युचर स्कोप हा नीट समजून घ्या। तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी कुठल्या ब्रांचेस पाहिजे त्याची लिस्ट बनवून ठेवा आणि त्या ब्रांचची माहिती काढायला सुरू करा। इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा। माझं इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या काउन्सिलिंगच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले जाईल। तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरही करा।